गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुर्साक्षात् परब्रह्मः तस्मै श्री गुरुवे नमः। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। नित्य प्रकाश नामरूप मती न लखे जिहि मती लखे सो मैं शुद्ध अपार अब्दी अपार स्वरूपम विष्णु महेश विधि रवि चंदा वरुण यम सप्ती धनेत जा पार सर्वज्ञ कुह्य धारत मुनि ध्यान ताको हो तुपादी ते मोमे मिथ्या भान हे जिहि जाने बिन जगत मनहु जेवरी साग नसे भुजग जगजी लहे सोहम आपे आप बोध चाही जाको सुकृती तराम निष्काम तो मैं रोगे आत्मा काकू करू प्रणाम। कर्म नाना प्रकार के है, जहाँ एक कर्म नाना शरीर का आरंभक होवे, ऐसे कर्म ते रचित प्रथम शरीर में जाकू ज्ञान होवे, तहाँ ज्ञानवान को अन्य शरीर की प्राप्ति हुई चाहिए। काहे ते फल का जाने आरंभ किया है तो प्रारब्ध कहिए है, ताका भोग विना नाश होवे नाही। कसे भोगल्याशिवाय आता विषय चालला आहे एक जगाचे संस्कार असतात म्हणून सांगा. एकदा ज्ञान झाल्यावर शिल्लक काही नसतं. पण आणखीन संस्कार आहेत, अंतःकरण आहे, आणखीन जगाची राहटी वेगळी दिसते. विषय चालू होता. मग फल जन्म प्रारब्ध कर्म कोणाला 3 जन्माचं आहे, कोणाचं 100 जन्माचं आहे, कोणाचं 1 जन्माचं आहे. त्याच्यामध्ये त्या प्रारब्ध अनेक प्रकारचे असल्यामुळे त्याला पुढे जन्म घ्यावा लागेल ना, असं पूर्व पक्ष म्हणतो. अनेक शरीर का हेतु कर्म एक है, म्हणून अनेक शरीराचं कर्म एक आहे. का बघ ताने संसार का त्यामध्ये ताने प्रथम शरीर जो उपजाया तामे ज्ञान हुआ, ता कर्म के फल ज्ञान ते अनंतर और शरीर शेष रहे है. याते ज्ञानवान को भी अन्य शरीर की प्राप्ति हुई चाहिए. म्हणजे पूर्व पक्षच आहे. एका जन्मात जरी ज्ञान झालं तर अनंत जन्माचे कर्म आहे, तरी ज्ञान झालं तर त्याला अनंत जन्म व्हायला पाहिजे असं त्याचं म्हणणं आहे. और जो ऐसे कहे प्रारब्ध कर्म का फल जितने शरीर होवे उतने शरीर ज्ञान को भी होवे है. म्हणजे जितके फल प्रारब्ध कर्म जे भोगाचं, जितके प्रारब्ध कर्म भोगाचं तितके त्याला शरीर व्हायला पाहिजे. प्रारब्ध के भोगते अधिक होवे नाही. प्रारब्धाच्या भोगाच्या अधिक काही होऊ शकत नाही, जेवढे असलेले तेवढे. याते ज्ञान भी सफल होवे है. म्हणजे ज्ञान बी सफल आहे आणि प्रारब्ध बी त्याचं भोगायला बरोबरच आहे. म्हणजे हे माझं बाप ब्रह्मचारी आहे असं म्हणल्यासारखं. तो बने नाही हे म्हणणं त्यांचं बरोबर नाही. काहे ते कारण यह वेद का ढिंडोरा है. असा वेदाचा दांडूरा आहे. वेद असा दांडूरा देतो, दोंडी पिटवतो.
ज्ञानवान के प्राण अन्य लोक में व इस लोक में अन्य शरीर में गमन नहीं करते. ही त्याची कोण आहे? ज्ञानी पुरुषाचं शरीर, सूक्ष्म शरीर काय बहिणी लिहिलंही झालं. त्याला जगत सिद्ध नाही, त्याला प्राण कुठं जायचं आणि यायचं उगाच आपलं विस्तार केला झाला. एकदा अग्निरूप झालं पुढं काय केलं करता, पण दृढ निश्चय होण्याकरता लोकांची प्रतीची येते किंवा काही प्रसंग प्राप्त शास्त्र नाही सांगितलं. कर्म करत असताना कर्माचं फल नाही झालं तर त्याला 1000 जन्म आहे. उपासना करत असताना उपास फल नाही झालं तर 100 जन्म आहे. ज्ञान प्राप्त करत असताना ज्ञान प्राप्त नाही झालं त्याला 3 जन्म आहेत असं सांगितलं. पण कच्च्यापणाला सांगितलं, पक्क्याला काय? ज्ञानी पुरुष काही कंशाचं कच्चे जर राहिलं असेल तर तो संतांच्या कुळा जाईल, तोही कुंटाला जाईल, एखादा राजा होईल, तो मुक्त होईल. पण कच्च्यावर का? पण जे पूर्ण पक्का झाला त्याचे प्राण कुठे जातच नाहीत. का प्राण जात नाहीत तुला नाही कळत तुला. ज्ञानी पुरुषाचे प्राण का जातं? वासना गेली तर प्राण जाईल, वासना राहत नसते त्याला. ज्याला वासना नाही त्याचे प्राण कुठे जातील? बीज भाजलं पुढं काय आहे? वासना नाही की झाड संपलं. हे गणित सोडवा पण स्थिती वेगळी आहे. वासना नाही खरं आहे त्याला, पण त्या पुरुषाला नाही. बाकी त्याला एकच चेहरा सांगतो, तुका म्हणजे थोडं मोठ्याच्या आगती ती म्हणतो तुझं पाड किती. मग आम्ही वायाला जाणार का? वायाला जाणार नाही, पण फळ बी लवकर होणार नाही. किंतु स्थिति स्थान में अंतकरण इंद्रिय सहित लीन होवे है. हो, ते ज्ञानी पुरुषाचे अंतकरणासह त्याचे प्राण लीन झाले. जसं तापल्यावर त्यावर पाण्यात थेंब टाकावा तो जसा तद्रूप होतो त्याप्रमाणे याला ज्ञान ते अग्नीनं त्याचं सूक्ष्म जी कसा झाला. जाऊ दे नाही विषय काय ते सांगतो करा आम्ही. तुम्ही काय ऐकतो मग? आम्ही विषय काही सांगत नाही ना काहीतरी, मग तुम्ही ऐकता का? म्हणजे काय आमच्या वाक्याचा अर्थ करा. कारण हे आमचे नेहमी गुरूंचे बोलणे असते. मी काही सांगतो का वेळेस आहे का असं मला वाटतं का कर्म करतो तुमची. हां काय सांगतो मी विषय आहे तो तिथं पद्धतशीर सांगतात असं. की तुम्हाला आणखी काय माहीत नाही. तुम्ही एखाद्या उदास होऊ नका, नाराज होऊ नका आणि होत नाही म्हणून सोडून देऊ नका. चलो. और प्राणगमन विना अन्य शरीर की प्राप्ति संभवे नहीं. प्राण गेल्याशिवाय प्राण दुसऱ्या देहाला दुसऱ्या लोकांना गेल्याशिवाय देहाची दुसऱ्या देहाची प्राप्ती होत नाही. आणि ज्ञानी पुरुषाचे प्राण कुठे जातच नाहीत. का जात नाहीत? वासना नाही म्हणून. वासना हे गणित सोडवतो आपण. वासना नाही असे महात्मे गुरुजी सारखेच. बाकी सगळे वासनारूपी मगरी सगळे सगळून टाकले. तुम्ही 7वा अध्याय वाचा काय तो मग काय होते.
वासना इतकी द्वार आहे, वासना इतकी वाईट आहे. मला विषय झाला राव मला. तो रात्री काही बोलला नाही. तुला कळलं नसेल किंवा असेल, लग्न करावं का नाही करावं याच्यावर विषय घेतला होता मी. तिथं मला कळलं असेल नसेल. तो विषय असा, ही तरुण अवस्था जिंकणं पुरुषार्थ आहे. पण जिंकणं कठीण आहे. त्याच्यावर विषय माझा असा आठवला, जडभर चराची कथा. जडभर चराचा महात्मा, त्याने आपल्या आंघोळीला गेला, हरणाचं पारस नदीत वाहत आलं. हरण प्रसूत झाले असेल, ते लहान वाहत त्याने घेतलं, लुसलं पुसलं, घरी घेऊन गेला. मोठं झालं, ते आपल्या अवस्था झालं, गेलं निघून. त्यांच्या माणसं राही पाडत गेलं. तसं व्हायचं म्हणलं आपली भाऊ, म्हणून कुणाचा विचारच करू नको म्हणजे, चल जा, असं होतं. कारण ही तरुण अवस्था जिंकणं पुरुषार्थ पण कठीण आहे. झालं त्याच्यामुळं प्रपंचात पडणं त्या अवस्थेमुळे वाटत असेल. आम्ही त्याचाही विचार करू नये. जे घडायचं तेच घडणार आहे. नाही म्हणता येत नाही आम्हाला, होय म्हणता येत नाही. जर तुम्ही खरंच पुरुषार्थ असेल पार पडाल. जनाबाई झालं, मीराबाई झालं, सुखबाई झालं, कानुपात्र झालं, हे कोण होत्या? याच्यावर एक विषय सांगू का? मुद्दाम सांगतो असं नाही, सांगू का? मीराबाई एका राजाची मुलगी. तरुण अवस्थेत आल्यानंतर तरुणपणा सगळ्याला आवडतो. ते भंग्याच्या पोराने पाहिलं, तिथं ती भंग माहिती. भंगी कशा म्हणते ती? भंगी म्हणजे मोठे लोक शेर वस्तींनी बनले असतात, त्याच्यात संडास असतात. ती संडास साफ करणारी त्यांचं नाव भंगी. संडास साफ करतो त्या तुम्हाला काय माहिती? त्या मला माहिती. तर ते लोक सकाळी उठायचे आणि ते आपलं धंदा करायचं. एका बाईवर एक मुलगा आला, बोलावलं काय मुलग्याला, मुलगा अशीच पटवून पाहिजे आपल्याला. आला घरी झोपला, का रे? बोले मला ती मागा पोरी पाहिजे, तुम्हाला बायको पाहिजे. आता राजाची मुलगी ती, मरायचं काय म्हणते तुला? कोण होतं तुला माहिती आहे ते कुणाचं मुलगा? काय असं म्हणले? आपल्याकरता साधून तर खूप विचाराने चैत्र घ्यायचं. ती बाई म्हणली मुलाच्या मोहाने त्या मीरा मला पोरगा असं असं म्हणते ग. काय नाही हरकत म्हणा, मी त्याला जे माझ्याकडे पाठवतो, मी सांगते त्याला काय सांगायचं. जाऊन तो बोलवलं त्या पोरीनं. ही बावळट गेले ना, काय म्हणे काय इच्छा? काय हरकत नाही म्हणे, तुम्ही म्हणत तसं होईल, पण एक प्रतिज्ञा आहे माझी. 7 दिवस एका जागेवर बसायचं, रामकृष्ण हरीचं नाव घ्यायचं, पाणी प्यायचं नाही, उठायचं नाही, काही नाही. असं मोठी वाईट असते. काय ते काय तेवढं अवघड आहे. 7 दिवस रामकृष्ण हरीचं जप करा, कशाला वाचणार? 7व्या दिवशी आले ही मीरा हार घेऊन. आई म्हणलं पुष्कळ झालं आता. तसं परमार्थ असतो एखाद्यावर. म्हणून करा जे घडेल ते. ईश्वर संकल्पन तुमचा कर्मयोग असेल ते होईल, त्यात माझं काही म्हणणं नाही. पण जो पण सवड आहे तो पण चिंतन चांगलं करून घ्या. अरे आज खूप अनुभव आहेत माझ्या जीवनात, पण ते पुढे विक्षेप वाढल्यावर
वरचेला चिंतन होत नसतं, हे लक्षात ठेवा. ती तुम्ही करू नका असं माझं म्हणणं नाही, आणि करा असं नाही माझं म्हणणं. कारण तुमच्या कर्माचं फल देणारा, कर्माचा ज्ञान आहे तो ईश्वर आहे, त्याचा माझा काय संबंध आहे. पण मोह असं गमतीचा आहे, तिच्यावर आज विषय चालला होता म्हणून सांगायला लागलो. म्हणून ज्ञानी पुरुषाचा विषय विसरून निघाला. ज्ञानी पुरुषाचे प्राण परलोकाला जात नाही का? ज्ञानामुळे ते लीन होतात, ब्रह्मलीन होतात. वासना नसली की तिथे राहतात. जसं टुपातली हवा गेली, गाड्या जिथे तिथे राहतात, चलतच नाही. तसं वासनारूपी एक टुपाचा हवा आहे, त्याच्यामुळे जन्म घेणे लागे आणि याची वासना नाही झाली, पण प्राण जात नाहीत कुठे. बरं का बरं वासना व्हायची झाली यांची? कशी वासना कशामुळे व्हायची झाली? काय कारण? वासना नाहीची कशामुळे झाली ह्यांची? देहादिक जगतात स्वरूप देहादिक जगताचं स्वरूप कळालं, देहादिक जगताचं स्वरूप कळालं. हो, तर त्याला एवढं म्हणायचं, बोललं ते बरोबर आहे. मग आता हे तर मला पुन्हा तुम्हाला बोलायला जागा राहते ना. देहादिक जग मिथ्या कळलं कार्य म्हणजे वासना राहते, ते सांगते तुम्ही. पण फक्त पद ते पाहिजे होते. भ्रमनिवृत्त झाला, प्लास्टिकची भावली कळली, बेगड्याची भावली कळली की वासना राहते एक. आणि दुसरी गोष्ट, स्वरूपानंद निमग्न झालं म्हणून वासना राहते. पण दोष टाकणं हा पुरुषार्थ, दोष नाही करणं खूप अधिकारी आहे. वस्तू प्राप्त होईल, पण दोष निवृत्त होणं महत्वाचं आहे. 7वे अध्याय आहे, युद्ध करता येईल पण विजयी होणं महत्व आहे. का युद्धच करायचं? युद्धामध्ये विजय झाला पाहिजे. विजय शिरूच्या पाठी एकदाच पाहिजे. विजय झालेला पुरुष एखादा. तसं देहादिक जगत अविद्या कार्य मिथ्या असल्यामुळे स्वप्नवत आहे देहादिक जगत. असं ज्याचा निश्चय झाला त्याला वासना राहत नाही. त्याला गुरूंच्या भाषेत सांगायचं असेल तर सांगू. प्लास्टिकची भावलीवर प्रेम होते का? चुंबन घेतात का त्याचं? आणि तद्वत जगत म्हणल्यावर काय कसं होतं सांगा. बेगड्याची भावली अग्रसर ही नेहमी म्हणतो. तद्वत जगत असलं तर प्रेम चुंबनाने होईल का? कळतंय का हे? म्हणून वासना नाही हिच्यावर विषय चालला. वासना नाही म्हणून त्याचे प्राण कुठे जात नाही, शेतावर विषय चालला. का वासना रे? चित्राचं काय भोगाची इच्छा होती का? प्लास्टिकची भावली, बेगडीची भावली, त्याची इच्छा होती का भोगाची? मग तसं जहादिक जगत त्या कक्षात आहे, स्वप्नवत आहे. आता काय सांगा, आता पुन्हा तुम्ही विचारसागराचा 7व्या संघामध्ये अग्रदेवाचं स्वप्नामध्ये काय काय पाहिलं? त्रिभुवन पाहिलं का नाही? मग स्वप्न त्रिभुवन पाहिल्यावर काय राहील? वासना राहील. वासना म्हणजे ते प्राण कुठे जात? चला काहीतरी बोलतो का मी? याते म्हणून
ज्ञानवान को प्रारब्ध शेषते और शरीर होवे हे. म्हणून आणखी शरीर होतात तर ते म्हणणं थोडंसं बरोबर नाही. यह कहना संभव है. हा यह कहना संभव नहीं. म्हणून बरोबर नाही ना ते म्हणणं त्याचं बरोबर नाही. किंतु यह समाधान है जहाँ अनेक शरीरन का आरंभक एक कर्म होवे तहाँ अंत शरीर में ही ज्ञान होवे है. पूर्व शरीर में ज्ञान होवे नहीं. आपल्याला युक्तिवाद केला पाहिजे मी. ठीक आहे, हे कर्मानंद जन्मत असलं तरी शेवटच्या जन्माला ज्ञान होतं तोपर्यंत अभ्यास करीत राहील. आता एक कर्म असं 100 जन्माचा ज्ञानावर सुरुवात केली पण त्याला ज्ञान शेवटच्या 100 जन्म होतं त्यावर अभ्यास करीत जाईल. पण ज्या ज्ञान झालं तिथून पुढे जन्म नाही त्याला, हे लक्षात ठेवा. काहे ते अनेक शरीरन का आरंभक प्रारब्ध ही ज्ञान का प्रतिबंधक है. म्हणून अनेक शरीराचं प्रारब्ध ज्ञानाचं ध्यानाला प्रतिबंधक आहे. म्हणून प्रतिबंधक असल्यामुळे कच्च्या अधिकाऱ्यांनी अभ्यास सांगितलं तुकोबारायांनी. कच्च्या अधिकाऱ्याला याचा प्रारब्ध प्रबल भोगाचा त्याची सामग्री काही कमी आहे. वैराग्य असेल तर विचार नसेल, विचार असेल तर वैराग्य नसेल, असं करते साधन काही असलं त्याची पुन्हा तुकोबारायाने वशिष्ठाने योग वशिष्ठामध्ये अभ्यास सांगितला. इंद्रियाचा जय, वासनाचा क्षेम, संकल्पावरी लय मन, तुकोबारायांचा न करे रे संग, राहे रे निश्चय, लागून दे मळ ममतेचा, या नावाचे खरे ब्रह्मज्ञान अनुभवातून बडबडते. इंद्रियाचा जय, वासनाचा क्षेम, संकल्पावरील हेम, या नावाचे खरे ब्रह्मज्ञान. हे पाहिजे, हे केलं पाहिजे. अभ्यास सांगता ज्याला ज्ञानाला प्रतिबंध असणारी ही जी इंद्रिय मन वासना त्याचा अभ्यास करावा लागतो. काय करायचा अभ्यास, कसा करायचा? वासनेचा क्षय झाला पाहिजे, संकल्पाचा बाद झाला पाहिजे, इंद्रियावर जय मिळवलं पाहिजे. आता सांग कशी येतो थोडं ऐका तुम्ही जड व्हायला लागला विषय. इंद्रियाचा जय करण्याकरता विधीचा असते. पण मग ती बघणं, खाणं, पिणं, बोलणं सगळं विधीचं. तेव्हा ती इंद्रिय ताब्यात येते. त्याला उभवी आहे माऊलीची. विधीची निर्दंडे, पिटून इंद्रियाचे तोंडे, अधर्मकडे काहीच जाऊ न दे. विधी म्हणजे शास्त्राने सांगितलं त्या नियमाने वागणं, त्याचे इंद्रिय इच्छेत करत जात. एक संकल्पावरी नाही मन, संकल्प ज्याची इंद्रिय चालते म्हणून संकल्प तिकडे जात नाही. वासनेचा क्षय, आता वासनेचा क्षय कशाने करायचा? विचाराने. वासना ही विचाराने जाते. ज्या पदार्थाची वासना झाली त्या पदार्थाचं थोडं विचाराने करावं लागतं, मग ती वासना होते. विषय पामराला वासना प्रपंचनी ठेवण्याची. पण विषय पामराने असा विषय केला पाहिजे. आता पण आपले संगती सुट्टी, बाप भाऊ आई वडील अधिक
यांची काय बोंब झाली. एक. दुसरी गोष्ट, वासनेला विषयाची पूर्तता होत नाही. तिसरी गोष्ट, विषयाच्या ठिकाणी दोष कळल्यावर वासना होत नाही. विषयाच्या ठिकाणी दोष कळल्यावर वासना होत नाही. म्हणून वासनेचा क्षय कशाने होईल. विषयाच्या ठिकाणी दोष कळल्यावर. ते कसं काय कळावं. हा देह नाशिवंत मळमूत्राचा बांधा, होरे चर्म घातले रे कर्म किटकाचा सांधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतीचा बांधा. असं कळल्यावर कशाला लिहिले सारे कळते का. हा पण दृष्टांत दिलता एक भंगेचा. ते तुम्हाला भंगे तुम्हाचंच नाही ते काय. ते भंगे लोक ते सकाळी संडास साफ करून एक बादली घेतली, त्यात ते सगळं भरलेलं, सगळ्याच्या घरचं ते कापड टाकलेलं आणि ते आपलं बादली घेऊन चाललं. एक पोरग म्हणले काय त्याच विकायला, काय त्याच विकायला. ते म्हणलं हो साहेब जाऊ द्या मला. नाही नाही ते पोरग आडवं चाललं. सांग काय आहे. त्याने बादली दिला गोष्ट टाकून. असं जर लक्ष आलं तर वासनेचा क्षय नाही व्हायचा. पाचही विषय तसेच आहेत. बायका पायका परू परस गंध, हे पाचही विषय एका एका जीवाला घात केला. रसाने मासा मेला, गंधाने भुंगा मेला, रूपाने पतंग मेला, स्पर्शाने हत्ती मेला. आणि काय राहिलं. शब्द स्पर्श रूप रस गंध, गंधाने भुंगा मेला, स्पर्शाने हत्ती मेला, रसाने मासा, शब्दाने शब्दाने हारली. हरीने हे तुम्हाला म्हणत नाही. ही काय ऐकायला यायला लागलाय का. हे पारडी लोक आहेत. पारडी ते असं कोमल आवाज करतात की त्या कोमल आवाजामुळे हारणं जवळ येतात. आणि त्या हारणं जवळ आलं की जाऊन त्याला खोचतात. शब्दाने हरी नव्हतं. मग आता तुम्हाला पद्धतशीर भजन ऐकू वाटतं का नाही. शब्द गोड वाटतेच का नाही. मग ते ही पाचही विषय निर्णय जीवाच्या ठिकाणी आणि एका एका विषयाने एक एक जीव मेला. आणि हे विचार जागृत म्हणजे वासनाचा क्षय होतो. विषय चालला असा. म्हणून वारकरी संप्रदायामध्ये पेटी नाही, ढोलकी नाही, विना टाळू पकवास, लावणी मृदंग सुरती टाळ गोष्ट ब्रह्मर सावलीने, ही वारकऱ्याचं सात्विक भजन आहे. आणि संगीत भजनामध्ये पेटी असते. पेटीच्या आवाजाने माणसं मोहित होतात आणि ते रजगुण जातं. मग वासना वाढते. म्हणून वारकऱ्यांनी काय हे सगळं असं विचाराने चालवलं लागतं. वासना क्षय होती एवढंच. म्हणून कोणत्याही जन्माला प्रारब्ध जरी कर्म असं प्रतिबंध तरी त्याला शेवटचा जन्मज्ञान होतं. ज्या जन्मज्ञान झालं तेच शेवटचा जन्म. आणि प्रारब्धचे भोग विचाराने विषय तेजेत ओमिले अन्न लाल गुटे जीवन रसना अंगाने आली म्हणून प्रयत्न. जसं वकलेलं पाहू वाटत नाही, खाऊ वाटत नाही, तसं विषय वाटावं. आणि मूर्जाला जसं आलिंगनी वाटत नाही तसं शरीराला दुसऱ्याचं स्पर्श करून म्हणजे वासना नाहीची होते. मग तिचं ज्ञान होतं. मग वासना कशाची राहील, संकल्प कसा, इंद्रिय कशाचा राहील. हे साधे कसा विषय.
साधकाचा विषय. खास साधक ज्याला गुरु कृपा झाली, ज्याला ईश्वर कृपा झाली, त्याचे हे विचार असतात. आता योग आपलं पुण्य ऐकायला यायला लागलंय, काहीतरी आपलं वाढवल्याचं पुण्य म्हणून ऐकायला यायला लागलं. अधिकार नाही. चला वाच ना. पण आणखी पण जगू शकतो. विषयाच्या बाजूला जात नाही ना मी. विस्तार होत असेल पण विषयाच्या बाजूला जात नाही ना. चला. जैसे विषयन में आसक्ति, बुद्धिमंदता, भेदवादी वचन में विश्वास, ये तीनों ज्ञान के प्रतिबंधक है. वाह वाह वाह. तैसे विलक्षण प्रारब्ध भी ज्ञान का प्रतिबंधक है. वर्तमान काळामध्ये ही 3 दोष प्रतिबंध आहेत. पहिलं बुद्धिमांदे. बुद्धिमांदे म्हणजे विषय कळत नाही. तुकोबा राय म्हणतात, तुका म्हणे ऐशी ज्याची बुद्धी जड त्यावनी दगड बरे देवा. बुद्धिमांदे. बुद्धिमांदे कोण? जे विषयासक्त असते त्याची बुद्धिमांदे असते. विषय भोगामध्ये रमलेले त्याची बुद्धी नक्की मंद असते. भावने नाही करता कोण विषय कळत नाही. कारण बुद्धीचं सत्व सगळे विषय भोगत गेलं ना. का कळलं ना? विषयाच्या वासनेने बुद्धीचं सत्व खाल्लं म्हणून कळलं ना, म्हणून बुद्धी मानली. आणि विषय आसक्ती, विषय भोगाची इच्छा आणि भेदवादी. काय असं कुठं असतं का? हे लोकांनी कसं केलं? वाडे बांधले, मोठं बांधले, जमिनी घेतल्या, लेकरं बाळ केलं, विद्वान हो झाले. हे असं आहे. हे भेदवादी. हे भेदवादी असतात. आणि कोणी केलं मागून संसार? सगळ्या सासंतांनी केला. हे भेदवादी असतात. तर त्याला आम्ही सांगत असतो, गुरुजींनी सांगत, तुझं म्हणणं खरं आहे बाबा. पण ज्याने संसार कर त्यांच्यावर जे होतात तुझ्याबरोबर कोण होत आहे का? अरे सगळ्या सासंत भक्ती विजयामध्ये सगळ्या सासंतांनी संसार केला इतकं समजतो. पण प्रत्येकाच्या भक्ताच्या घरी देव राबले ना, त्याच्या घरी कोण आहे? कुत्र नाही. त्याला भेदवादी म्हणावं. आणि ह्याच्या अशा संगतीने माणूस बाजूला सरकतो चिंतनातून. विषयासक्ती दोषाने बुद्धिमांदे असल्यामुळे विषय कळत नाही. आणि हे वर्तमान काळामध्ये प्रतिबंध आहेत. उद्या नाही, आता जी तुम्हाला यावेळेस जी काही कळत नसेल किंवा कळत असेल त्याला वर्तमान काल म्हणावा. आणि या वर्तमान काळामध्ये हे 3 दोष असतात. बुद्धिमांदे, कारण विषयासक्ती आणि भेदवादी संगती. भेदवादी म्हणजे हे सात्विक आंधळे. नाही देव करू ना, देव करावं लागतं, हे खरं आहे. पण कसं पण कशाला अर्थमध्ये? हे खरा निर्णय आहे. तुला झेपण न झेपण तो प्रश्न नाही. तुला झेपलं पाहिजे असं आमचं म्हणणं नाही. आम्ही तुम्हाला गणित सोडून दाखवतो. तुम्ही झेपा न झेपा त्याच्यावर आमचा आग्रह नाही, बलात्कार नाही. पण शास्त्राचा निर्णय सांगायला लागलो. नाही तर दादा असे सांगतात असं म्हणायचं नाही अजिबात. कारण परमार्थ बलात्काराचा नाही, मोकळ्या मनाचा. साधकाला आम्ही आग्रह करू शकेल, बायकोला आग्रह करू शकत नाही. तैसे विलक्षण प्रारब्ध भी ज्ञान का प्रतिबंधक है. आता विलक्षण प्रारब्ध सुद्धा ज्ञानाचा प्रतिबंध आहे. विलक्षण म्हणजे काय ते कुठवर सांगत बसतात.
विलक्षण म्हणजे कोणाचं वाड्यात बांधायचं, कोणाचं श्रीमंतीचं होणं, कोणाचं बायका व्हायचं, कोणाचं पैसे मिळायचे, कोणाचं ही सगळं विलक्षण आहे. हे विषय पामरचं दुसऱ्याचं, कोणी विद्वेषाचं भूत सांगत बसतं. हो, माझ्या कशानं कोणीच नाही. हे विलक्षण प्रारब्ध आहे. याच्यापेक्षा रामशिव शास्त्री विद्वान, चांगदेव महाराज योगी, नामदेवराय भक्त, मंडळ कर्मठ, हे सुद्धा याला प्रतिबंध करतं. खरं यांनी सगळं टाकून साधूला शरण आलेत. और ज्ञान के प्रतिबंधक होते, जहाँ ज्ञान साधन श्रवणाधिक होवे तहाँ ज्ञान होवे नहीं, किंतु प्रतिबंधक दूरी हुए ते प्रथम जन्म विषय किए जो श्रवणाधिक है, तिनते ही अन्य शरीर में ज्ञान होवे है. हो, आता जे पहिले तुम्ही साधने केले, विवेक, वैराग्य, समषटक, मुमुक्षुत्व, श्रवण, मनन, निध्यासन, असे जे तुम्ही अनेक जन्म करीत आलात, ते शेवटच्या जन्मात त्या साधनेने ज्ञान होतं. जैसे वामदेव ने पूर्व जन्म विषय श्रवणाधिक किए, तब प्रारब्ध का फल एक शरीर शेष होते ज्ञान नहीं हुआ. आता वामदेव त्याला 3 जन्म ज्ञान झालं, पण पहिल्या जन्म श्रवण केलंच की, दुसऱ्या केलं, तिसऱ्या जन्मात मुक्त झाला. पण ह्याच्याशिवाय नाही, याच्याशिवाय नाही. श्रवण केलं पाहिजे, मनन केलं पाहिजे, पण काय निध्यास केला पाहिजे, तत्व पदार्थ शोधून केलं पाहिजे. हे मुख्यांतरंग साधनाचे स्वरूप प्राप्तीचे पाहिजे की तत्व पदार्थ शोधून साधन जाऊन अंतरंग, अंतरंग साधनं करावी परमार्थ, त्यागळी सर्वात बहिरंग, बहिरंग साधने होते चित्तस्तुती, अंतरंग साधने काय असायचे. हा, हे नाथाचा अभंग, नाथाचा भागवत, एकनाथ महाराजांचा 22 चरणाचा अभंग हा. किंतु श्रवणाधिक करते वर्तमान शरीर का पात होय के अन्य शरीर की प्राप्ति हुए ते पूर्व जन्म में किए श्रवणाधिकंते गर्भ विषय ज्ञान हुआ है. आता मागं ते केलं, पुढे प्राप्त झालं. एवढंच. तुम्ही परमार्थ जे केला, आज जर तुम्ही मुक्त नाही झालात, हे तुम्ही पुढच्या जन्मालाही तुम्हाला मुक्त होणं कारण होईल. आज झालं तर चांगलंच आहे. आम्हाला तुम्हाला मुक्त होण्याची गरज शास्त्राला, पण कदाचित काही प्रारब्ध अडचणीनं हे जे केलं ते पुढच्या जन्माला उपयोगाला होते, आणि ते पुढचे जन्म शेती साधना करीत असताना ते दोष कमी होतात. आता दोष कमी होतात, पण पूर्ण दोष कमी न झाल्यामुळे पुढच्या जन्माचं कारण होतं. म्हणून परमार्थच करावं. आज जरी तुम्हाला स्थिती प्राप्त नाही झाली तरी होणारच. प्रपंच करा, नरकाला जावाच लागल, त्याचं फळ ते आहे. याते ज्ञान से अनंतर अन्य शरीर का संबंध होवे नहीं. याते ज्ञान से अनंतर ज्ञान प्राप्ती झाल्यानंतर अन्य शरीर का संबंध होवे नहीं. दुसरं शरीर संबंध होतच नाही. ज्या शरीरात ज्ञान झालं त्या ज्ञानाने ज्या अधिकाचा संबंध तुटला, पण दुसरं शरीर त्याला प्राप्त होत नाही. और वर्तमान शरीर की चेष्टा प्रारब्ध से होवे है. आणि वर्तमान शरीराचे जे काही व्यवहार आहे ते प्रारब्ध नाही. तुकोराचं म्हणणं आहे, फावला त्या करू चेष्टा, निष्ठळ भ्रष्ट बैसणे. का फावल्याचा चेष्टा म्हणजे व्यवहार, क्रिया, बोलणं, चालणं, पाहणं, खाणं, पिणं, वास घेणं, देणं घेणं, ही सगळं चेष्टा. पण कशा रीतीनं निश्चय दृष्टावर्षीने साक्षी मी झालो गुणाचा देखाला, अशा रीतीनं क्षण क्षण सांभाळायचं, साक्षी होत आपण. पदोपदी संकल्प होतात, त्याला मी जाणणारा, क्षण क्षण सांभाळायचो. अनेक संकल्प वा काहूर आहे, मग त्याला मी ओळखतो. आणि त्या अनेक काहूरला, अनेक उर्मिला मी त्याला ओळखतो.
आणि ओळखल्यानंतर ते सत्वहीन होतात आणि सत्वहीन झाल्यावर ते स्थिर होतात. आणि त्याला सत्व झालं केवढं वाटत. 6 जितनी चेष्टा शरीर की निर्वाहक है सोई होवे, रागजन्य अधिक चेष्टा होवे नाही. आणि त्याची चेष्टा कशी असते ते खाण्यापिण्यापुरतं. बाकी कोणाचा विनोद करेल, कोणाचा हसं बसेल, कोणाची कुटाळी करील, ती नसतं त्याच्याकडे. आणि जे मोकार असतात ना उगी ते चेष्टा करीत असतात गोरखची पोरं. सोबत निंदा तरी करतील, काही तर प्रेमाने बोलतील, पण ही काही जाऊन नसतं. का समजून झाली. चेष्टा करायला कशाला करेल कोणाची चेष्टा म्हणजे हलकं म्हणून होणं. विलासीवरची हलकी आहे, हवेशीवरची हलकी आहे. विलासीवरची म्हणजे का लोक विषयाचं वर्णन करणं, विलास या शब्दाचं विलास विषयाचं वर्णन करणं. ते कसं काय वाडा वाढलाय, काय काय ह्याला विलास वर्णन. आणि काय वाड्याचं दगड चढवलं पण त्या वाड्यात कौतुक करणं त्याला विलास वर्णन. आता माणसाचं नाव कसं घ्यावं तुम्हाला, पण तुमची समजी वेगळीच होती ना. आपलं दगड धोंड सांगावा. अरे हार का चढा असतं ह्याचं काय कौतुक करतोस मूर्ख, हे लक्षात येत नाही. याच्या काय मला सांगा. शरीरामध्ये हाड कातड गू मूत मांसाचे पेशा आहे काय राहते ही गोष्टी जागेवर. सकाळी तुम्हाला अनुभव तोंड धुतून काय काय अमृत पडते तोंडातून, नाकातून लोणी पडते का. मग हे का लक्ष देऊन मग अशी ज्याच्यावरती त्याचं प्रेम नसतं एवढं विषयाच्यावर आहे. म्हणतो काही विषय कौतुक करत नाही, विषयाचं कौतुक करत आहेच काय त्यात. पण संसारी जीव गुरुजींच सांगावं, आम्ही नाही सांगत, ती त्यांनी सांगावं. चला ह्याचे सर्व प्रवृत्तीरहित ज्ञानी होवे हे. म्हणजे सगळ्यात प्रवृत्ती ही ज्ञानामध्ये होते. झालं प्रवृत्तीरहित याते सर्व प्रवृत्तीरहित ज्ञानी होवे हे. म्हणून कुठलाही व्यवहार तो करत नाही तो ज्ञानी असतो. सर्व प्रवृत्ती म्हणजे कुठला विनोद नाही, रजगुण नाही, तमगुण नाही, सत्वगुण नाही, कोणाची चेष्टा नाही, कोणाचे विनोद नाही, कोणाची निंदा नाही, काय नाही. आपण आपल्या मस्तीमध्ये राहतो. पण साधक अवस्थेमध्ये दोष निवृत्त करण्याकरता दोषाचा विचार करून चालतो. साधक अवस्थेमध्ये साधक दोषाचा विचार करून दोष टाकतो चालतो. आणि जो पूर्ण झाला त्याला दोष नसतो. म्हणून कोणाची निंदा करत नाही, कोणाचं स्तुती करत नाही, कोणाचं कौतुक करत नाही, काय नाही. हो अरे काय सांग तुला सांगण्यासारखा विषय कोण सांगू वाटत नाही का. विद्वानाची सुद्धा कौतुक नाही आमच्याकडे. हो विद्वान झाला, जगमान्य झाला तरी आमच्याकडे कौतुक नाही त्याचं. कशावर ज्ञानावर आहे म्हणते म्हणून. व्याकरणाची चोखडा तर्क्याची गाडा, पण आत्मज्ञानी विण पुढं जात्यांदा. आत्मज्ञानातून जात्यांदेचे लोक व्याकरण तयार झालेले, न्याय तर्क तयार झालेले, कोकशास्त्र झालेले, भविष्य जाणणारे, सगळं व्यवहारच नाही, हे सगळे आणले. त्याला एकच दर्शन दिलं शेवट. काय तरी लेकर चाललं तर काय मला एवढं. ते खूप मुडकं कापलं म्हणजे आणि ते अंगणात रवलं. मग ते घरातलं काय दिसत तसे हे मुडके कापलेले लोक आहेत.
त्यांचं कौतुक नाही कर. एक विजय सांगतो 2 शब्द. गंगदोषाने का दादोषाने? दादा. का दादा कशा वर्षाने एवढं क्रांती करता वीर शिव आणि ते वेळे म्हणतो म्हणजे कसं काय? दादा काय वारकरी माळ घातलेले गळ्यात आणि गंध लावलेलं ते काय चालेल. हे निरकळ तुम्हाला परमस्त करायला अंगावर बांधून की न बांध तुमच्या तुम्ही होते होते असं नाही पण नजर आली. दादा हुशार करते टिळक हुशार व तुमच्या म्हणण्याने आम्ही दादा हुशार म्हणतो. त्यांची हुशारी सांगा आणि ह्यांचं कमी सांगा काय ते नको सांगू मी सांगतो. यांच्याकडे जीव दर्शनायचे होते आणि त्यांच्याकडे जीव दर्शनायचे होत नाही झालं. तुम्ही वाचव पण तुमचं लक्ष येत नाही. गजेंद्र विजयामध्ये सभा भरली पण लेखक काय लिहिलं हे नाही बरोबर. टिळकांचं एवढं कार्य जरी दिसलं तरी राष्ट्रप्रेमी जरी असलं तर त्यांचं बरोबर नाही का. त्याला थोडा विचार करा. ईश्वर संकल्पन जगाची राष्ट्रीय चाललेली असते त्याला ईश्वर संकल्प जिंकला येत नाही म्हणून त्या क्षेत्राचं करू आम्ही निवडून तात्पुरतं पण खरं नाही. जीव जसे जात नाही होत नाही त्या कमी असतात आणि ज्याच्यात जीव जसे सिद्ध होत नाही ते महत्व नाही. संपला. इस रीतीचे निवृत्ती प्रधान ज्ञानिका व्यवहार होवे हे. अशा रीतीनं निवृत्ती पदावरून त्यांचा व्यवहार सहज लिहिलेच असतो. अविलास नाही आणि हव्यास नाही. याके विषय ऐसी शंका है मन का स्वभाव अति चंचल है. निरालंब मन की स्थिति होवे नहीं. किसी आलंबते मन की स्थिति होवे है. याते मन के किसी आलंब की प्राप्ति निमित्त भी ज्ञानवान की प्रवृत्ति होवे है. आता मन मोठे चंचल आहे. काय काय करतो मना नावरे नारायण करुणे त्याचे करे विठ्ठमना पद्मादेव आदरिले मनाचं मुलांबाचं जागा नाही. आणखीन तसं एक रामदास स्वामी म्हणतात तुझरी नशीन होतो धावर धावा आता. हे मन ऐकत नाही. रामप्रभू अनावर माझं मन आहे ते मन आवरत नाही मग तू धाव आता. धावर धाव आता तुझरी नशीन होतो तो जेव्हा वाचून मी शिन्न झालो तो धाव प्रभू म्हणजे हे मनाचं चंचलता. आणि माऊलीनं लिहिलंय मन असून नपुंसक कसाचे सत्वही नपुंसक म्हणजे सत्व पण ते हिंदवी चिनी लोक आहे का नाही. मग याच्याकडे त्याला विचार करायला ज्ञानाला असं एक अनुवाद आहे कोरपक्षाचा. साका समाधान यह है त्याचं समाधान यद्यपि समाधिहीन पुरुष का मन चंचल होवे है तथापि समाधिते मन का विजय होवे है और ज्ञानवान समाधि विषय स्थित होवे है. हो हो
याचे ज्ञानवानची प्रवृत्ती होवे नाही. एकच शब्द सांगतो याचा सगळा. ब्रह्मानंदावून निमग्न झाले त्यांचं मन कुठे जात नाही, आणि ब्रह्मानंदावून ज्याचं मन नाही त्यांचं मन जातं कुठे बी. कारण आनंदामध्ये रमले म्हणून कुठे जाईल, ज्ञानदेवी रमली समाधान, आणि कुठे जाईल त्यांचं मन समाधी म्हणजे आनंदाचं रमलं. आता या समाधीचे बरेच प्रकरण ते जेव्हा येतील तेव्हा सांगतो. मला समाधी या शब्दाचा अर्थ स्वरूपात स्थिर होणे, स्वरूप आनंदात राहणे त्याचा विषय. आणि जे स्वरूप आनंदात रमले त्यांचं मन कुठे जात नाही. आणि जे अभ्यास करतात साधक आहेत त्यांचं मन मात्र ठेवत आहे. हो, त्यांचं मन किती करत आहे, काय काय करतो मनापरी नावरे नारायणा, त्या मनाला काय काय करतो. गुरुजींनी सांगा माझ्या की मन शत्रू चिंतित नाही, ती मन चिंतित आहे. शहाणा शत्रू चिंतित नाही, शत्रूचं नुकसान शहाणा शत्रू चिंतित नाही, योग्य रीतीने त्याचा युद्ध कर. पण मूर्ख मन इतकं करू नये ते कर. शत्रू चिंतित नाही, ती मन चिंतित आहे. पण ज्ञानी पुरुषाचं मन जात नाही आनंदावर निमग्न झाल्यामुळे. कुंडली विषय झाला काय, कुंडली समाधि के अष्टांग. समाधि के अष्टांग. समाधी म्हणजे अभ्यास करे साधन आहे का, जेवढं जगतो तेवढं करा. पण तुम्ही माना न माना, तुम्ही द्या न द्या, ह्याच्याशिवाय खरं सुख नाही.